धन्यवाद. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या परिचयाचे आपले विश्राम पवार साहेब यांचा आज वाढदिवस आहे, तर कृपया त्यांनी स्टेजवरती यावं आणि आपण त्यांच्यासाठी एक सद्गुरूंचा ग्रंथपुष्प देऊन भलेकर ही साधना करणार आहोत आणि तदनंतर लगेचच आपल्या प्रबोधनाला सुरुवात होईल. विठ्ठल नामस्मरण कृपया चालू करा. IT टीम प्लीज. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी जीवनविद्या मिशनची जी सुरुवात झाली तेव्हापासून त्यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि विश्रामसाहेब पवार हे आमच्या चारकोप शाखेचेच नामधारक आहेत आणि त्यांनी जीवनविद्या मिशन सचिव आणि ट्रस्टीपद भूषवलेले. आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून आपण सूचना त्यांच्यासाठी साधना घेऊया. मी भूषणला विनंती करतो की आपण त्यांच्यासाठी दादांच्या हस्ते ग्रंथपुष्प दिल्यानंतर एक साधना घ्यावी. भूषण साधना घ्यावी प्लीज. देवा यांचं भलं कर. भूषण साधना घ्यावी. देवा यांचं भलं कर. देवा यांचं भलं कर. देवा यांचं कल्याण कर. देवा यांचा संसार सुखाचा कर. देवा यांचं भलं कर. देवा यांचं कल्याण कर. देवा यांचा संसार सुखाचा कर. देवा यांचं भलं कर. देवा यांचं कल्याण कर. देवा यांचा संसार सुखाचा कर. मी डॉक्टर वैशालीताई विरकर यांना विनंती करते की आपण प्रवचनास सुरुवात करावी. तीन वेळा प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. जीवनविद्येचे शिल्पकार, आत्मज्ञानी संत, नामयोगी, थोर समाजसुधारक, तत्वचिंतक, तुम्हाला आम्हाला शांतीसुखाचा राजमार्ग दाखवणारे, ज्ञानदृष्टी देऊन जीवनात आनंदाची दिवाळी नित्य साजरी करण्याचं सुरेख अचूक मार्गदर्शन करणारे आत्मज्ञानी संत, जीवनविद्येचे निर्माते उद्गाते सद्गुरू श्री पै माऊली आणि सद्गुरूंच्या धर्मपत्नी आपल्या सर्वांच्या आदरणीय वंदनीय मातृतुल्य माई या दोघांनाही अनंत अनंत कोटी प्रणाम. दादांनाही प्रणाम करते, वहिनींच्या स्मृतीला अभिवादन करते. जीवनविद्येचे सर्व आजी माजी अनुभवी ट्रस्टी इथे उपस्थित आहेत, त्यांनासुद्धा मी वंदन करते. अनेक मान्यवर आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आज आले, त्यांचंसुद्धा मी अभिवादन करते. आणि सगळ्यात आधी जीवनविद्या मिशन चारकोप शाखा 25व्या वर्षात पदार्पण करते आणि असा हा रौप्य महोत्सव कार्याचा, जग सुखी करण्याचा संकल्प घेतलेल्या ह्या कार्याचा हा रौप्य महोत्सवी वर्ष. आणि या रौप्य महोत्सवी वर्षात त्यांनी मला तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी दिली, सद्गुरू सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. म्हणून चारकोप शाखेच्या सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांची कृतज्ञता व्यक्त करते. आणि विषयाकडे वळूया. फार वेळ मी तुमचा घेणार नाही.
उद्या आणि परवा आपल्याला प्रल्हाददादांच्या मुखातनं हा विषय आणखीन डिटेलमध्ये ऐकायचा आहे. तर मी आपल्या सर्वांना आताच विनंती करते की उद्या अधिक मोठ्या संख्येने आप्तेष्ट, मित्र, नातेवाईक, परिवार या सर्वांसहित उद्या या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थिती लावावी, वेळात वेळ काढून यावं, जेणेकरून कृतज्ञतेचा आणि सुखाचा जो पासवर्ड आहे तो प्रल्हाददादांकडून आपल्याला उद्या मिळेल. आपण आता साजरा करतोय मंडळी, तो म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष, म्हणजे 25. म्हणजे चारकोप शाखा आता अधिक तरुण झालेली आहे. 25व्या वर्षात जेव्हा आपण पदार्पण करतो तेव्हा आपल्या अंगातला जोश, आपल्या अंगातला उत्साह, आपल्या अंगातलं सळसळणारं रक्त हे आणखीन उफाळून असतं. आणि म्हणून 25व्या वर्षामध्ये तारुण्यामध्ये पदार्पण केलेली ही चारकोप शाखा आणि या चारकोप शाखेचा हा 25वा वर्धापन दिन साजरा करतोय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एखादं कार्य जेव्हा उभं राहतं तेव्हा त्याच्यामागे हजारो लोकांचे हात असतात. जीवनविद्येने सिद्धांत सांगितला आहे, सद्गुरू श्री वामनराव पैंनी सिद्धांत मांडला, एकटा माणूस सुखी होऊ शकत नाही, तसंच एकटा माणूस काहीही करू शकत नाही, एकटा माणूस कार्यही करू शकत नाही, एकटा माणूस संसारही करू शकत नाही. कळलं की नाही? आणि अशी ही चारकोप शाखा 25 वर्षापूर्वी या शाखेचं बीजारोपण झालं. कसं काय झालं असेल हो? त्याचं सर्व श्रेय या जीवनविद्या मिशनचे संस्थापक आत्मज्ञानी संत सद्गुरू पै माऊलींकडे जातं. याचं कारण असं की तुम्ही आणि आम्ही आज जे कार्य करतोय त्या कार्याचं बीजारोपण, त्या ज्ञानमार्गाचं बीजारोपण सद्गुरूंनी केलेलं आहे. आणि सद्गुरूंनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार आज हे जीवनविद्येचं कार्य प्रल्हाददादांच्या नेतृत्वाखाली चालू आहे आणि ते इथून पुढेही चालू राहणार आहे. एखादी शाखा निर्माण जेव्हा होते तेव्हा त्याच्यामागे प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा असते. आणि या चारकोप शाखेचं वैशिष्ट्य असं की आपले गोसावी काका, त्यांची माझी प्रत्यक्ष भेट अनेक वेळा झालेली आहे. गोसावी काका पुण्याला यायचे, मी पुणे शाखेत होते पूर्वी, आणि पुण्याला दर रविवारी मुंबईचे प्रवचनकार येत आहेत आणि अजूनही ती परंपरा जोपासली आहे. दर रविवारी मुंबईतून प्रवचनकार पुण्यामध्ये येतात रोकडोबा मंदिरमध्ये आणि तिथे जीवनविद्येचा सत्संग मार्गदर्शन चालू आहे. आणि अशा परिस्थितीत गोसावी काकांची माझी तिथे सुरुवातीला नेहमी भेट व्हायची. आणि गोसावी काकांचं एक वैशिष्ट्य आहे, कारण गोसावी काकांचा उल्लेख केल्याशिवाय चारकोप शाखेचा तुम्ही नामनिर्देश करू शकणार नाही. गोसावी काकांनी प्रचंड मेहनत केली आहे. एखादं बाळ जसं, एखादी आई जशी आपल्या बाळाला सांभाळते की नाही, तसं गोसावी काकांचं याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि गोसावी काका आणि गोसावी काकी, कळलं की नाही, दोघांनी प्रचंड मेहनत घेतली चारकोप शाखेसाठी. आणि गोसावी काकांचं मला एक नेहमी वैशिष्ट्य, म्हणजे माझा त्यांचा जो संबंध आला, तर गोसावी काका मला नेहमी सांगायचे, सुरुवातीला मी जेव्हा सद्गुरूंचा अनुग्रह घेतला 1997मध्ये आणि मग कार्यामध्ये जोडली गेले, प्रवचनं ऐकायला यायचे, ग्रंथदिंडी करायला जायचे, म्हणजे आपण सगळे मिळून आता जे काही करतो कार्य वाढवण्यासाठी सद्गुरूंनी जे मार्ग दाखवले त्या सगळ्या उपक्रमात मी सहभागी होत होते. आणि गोसावी काका तिथे मला भेटायचे. आणि मला अजूनही आठवतो, गोसावी काका मला नेहमी सांगायचे, सद्गुरू आसनावर बसलेले असायचे, तो गोसावी काका येणार, मला भेटणार तिथे आणि मला काय सांगायचे, तुझ्यासारख्या हुशार लोकांनी पुढे जाऊन बसलं पाहिजे. कळलं की नाही? हे त्यांचे शब्द आहेत. म्हणजे मी कुठेही मागे बसलेले असायचे की नाही, कळलं की नाही, तिथे येणार ते. आणि इथे का बसलीस, तुमच्यासारख्या लोकांनी, हुशार लोकांनी पुढे द्यायला पाहिजे, पुढे द्यायला पाहिजे. आणि सद्गुरूंच्या समोर आणून बसवायचे. कळलं की नाही? ते पुढे पुढे करता करता सद्गुरूंनी इथे आणून बसवलं. पण ते गोसावी काका मला तेव्हा मोटिवेट करायचे. हे फार मोठी गोष्ट आहे मंडळी, अत्यंत निरपेक्षपणे. आणि गोसावी काकांचं सगळ्यांवर सारखं प्रेम, कळलं की नाही. तर अशा अनेक आठवणी आहेत गोसावी काकांच्या. गोसावी काकांचं सुश्राव्य गायन, जे गुण आता भूषण आणि गौरी आपल्याला आनंद देतात गायनाचा. गोसावी काकांनी जीवापाड मेहनत केली आहे, गल्लोगल्ली फिरलेत, रस्ती फिरलेत, सद्गुरू सेवेसाठी त्यांनी तन मन धन दिवस रात्र काही पाहिलं नाही. आणि अशा अनेक लोकांचं जेव्हा सहकार्य लाभतं तेव्हा 25 वर्ष एखादी शाखा पूर्ण करते. म्हणजे 25 वर्षापूर्वी एक बीजारोपण सद्गुरूंच्या प्रेरणेने गोसावी काकांच्या हातून ते घडलं आणि आज त्याला एवढं मोठं यश आलं. कारण फाउंडर मेंबर, कळलं की नाही, जर पायाच नसेल तर इमारत कशी उभी राहणार.
जेव्हा आपण एखादा बंगला बांधतो, इमारत बांधतो, घर बांधतो, तर सगळ्यात आधी आपण पाया बांधत असतो. पाया दिसत नाही, कळलं की नाही? पाया दिसत नाही, पण त्याच्यावरती डौलदार इमारत उभी असते. तसं या चारकोप शाखेमध्ये हे जे सगळे फाउंडर मेंबर्स आहेत यांचं अतिशय मोलाचं योगदान आहे आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली मगाशी आपण. अनेक महिलांचं योगदान आहे. हे जीवनविद्येचं वैशिष्ट्य आहे मंडळी. आज जीवनविद्येची जी घोडदौड चालू आहे, अतिशय वेगाने जीवनविद्येचा हा रथ दौडत आहे, त्याच्या मागे सद्गुरूंनी दिलेली ज्ञानदृष्टी, सद्गुरूंनी संस्कार जे केले प्रत्येकावर, स्त्री सन्मानाचे संस्कार, कृतज्ञतेचे संस्कार. लक्षात घ्या, आज अनेक स्त्रिया मगाशी आपण पाहिलं सद्गुरूच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आल्या. हे जेव्हा स्त्रिया कार्य करायला बाहेर पडतात, आपला नोकरी, धंदा, व्यवसाय, मुलांच्या परीक्षा, संसारातल्या जबाबदाऱ्या हे सगळं सांभाळून सद्गुरूंनी दिलेला संकल्प हे जग सुखी व्हावं आणि हिंदुस्थान हे राष्ट्र सर्वार्थाने सर्वांच्या पुढे जावं, याच्यासाठी ही स्त्री शक्ती जेव्हा बाहेर पडते तेव्हा त्याच्या मागे घरातल्या अनेकांचं कॉन्ट्रीब्युशन असतं, अनेकांचं सहकार्य असतं, अनेकांचे त्याच्यामध्ये पाठबळ असतं. आणि म्हणून अशा सर्व कुटुंबियांविषयी सुद्धा आपण आज कृतज्ञता व्यक्त करूया. अगदी आपल्या मुलाबाळांचं सुद्धा त्यात कॉन्ट्रीब्युशन असतं, कळलं की नाही? कारण आपली मुलं आपल्याला अलाउड करतात. आपली मुलं काय सांगतात? तुला प्रवचनाला जायचं आहे का? जा. तुला ग्रंथदिंडीला जायचं आहे का? परमिशन आहे. लक्षात घ्या, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पतीचा हात असतो, सासूबाईंचा सपोर्ट असतो, म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा जेव्हा सपोर्ट असतो तेव्हा ही स्त्री शक्ती अतिशय समर्थपणे जीवनविद्येचं हे कार्य आज करते. कारण कृतज्ञता हा जीवनविद्येने दिलेला सुखाचा मंत्र आहे. हे सगळं सांगण्याचं कारण काय? हे सगळं सांगण्याचं एकच कारण आहे की एकटा माणूस कार्य करू शकत, एकटी स्त्री कार्य करू शकत नाही, किंवा एकटा पती पुरुषही कार्य करू शकत नाही. हजारो लोक जेव्हा त्याच्या मागे उभे राहतात, एकाच संकल्पाने जेव्हा भारलेले असतात, जेव्हा एकाच मिशन स्टेटमेंटसाठी, ध्येयपूर्तीसाठी, उद्दिष्टासाठी जेव्हा सगळेजण एकत्र येतात, तेव्हा कार्याचा हा गोवर्धन पर्वत उचलला जातो. पण त्यातसुद्धा एक ज्ञानबाची मेघ आहे. काय आहे मेघ? ज्ञानबाची. आपल्याला ती गोष्ट माहिती आहे की मग इंद्राचा कोप झाला आणि मग भरपूर पाऊस पडायला लागला आणि गोकुळ बुडायला लागलं पाण्यामध्ये, कळलं की नाही? आणि मग सगळेजण आले गोवर्धन पर्वताच्या आश्रयाला. जो तो आपापल्या शक्तीनुसार काठी टेकून टेकून तो गोवर्धन पर्वत उचलायचा प्रयत्न करतोय. प्रत्येकाने टेकू लावलेला आहे. आणि मग एक बघितलं, भगवान श्रीकृष्णाने फक्त करंगळी लावली आहे. मग पेंद्या म्हणाला त्यांना, काय म्हणाले? आम्ही एवढ्या काठ्या लावून उभे आहोत, आम्ही एवढा जोर लावतोय आणि तू करंगळी लावलीस, कळलं की नाही? काय त्या करंगळीचा उपयोग? काढ म्हणाले करंगळी. आणि भगवंतानी जेव्हा ती करंगळी काढली ना, तेव्हा तो गोवर्धन पर्वत अक्षरशः अंगावर आला. आता सगळेजण सापडतात की काय पर्वताखाली? ती भगवंताची करंगळी महत्त्वाची. आणि ती करंगळी म्हणजे सद्गुरू श्री वामनराव पै, ती करंगळी म्हणजे आमच्या माई आणि सर्व पै कुटुंबीय. माई आणि सद्गुरू यांनी संपूर्ण जीवन राष्ट्रासाठी अर्पण केलं. हे जे कार्य आहे ना, हे कशासाठी आहे? हे जग सुखी करण्यासाठी आणि राष्ट्राचा उत्कर्ष आणि उन्नती, प्रत्येकाचा उत्कर्ष आणि उन्नती, सायको स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट व्हावी, ह्या 2 उद्दिष्टांसाठी जीवनविद्या मिशन कार्य करतं. आणि ही करंगळी जी सद्गुरू माईंनी आणि त्याला सपोर्ट केला आहे सद्गुरू माईंच्या सर्व कुटुंबियांनी, लक्षात घ्या, तेव्हा कुठे आपल्याला हे कार्य आज घोडदौड करताना दिसतंय. आणि म्हणून ह्या कार्यासाठी ज्यांनी सिंहाचा वाटा, खारीचा वाटा, गरुडाचा वाटा उचललेला आहे आपापल्या कुवतीनुसार यथाशक्ती, त्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करूया. थोडंसं आणखीन पुढे जाऊ, नाही का? जीवनविद्येची कृतज्ञता, कारण विषयच कृतज्ञता आहे. आपण विचार करा, मी अनेक वेळा आपल्या नामधारकांशी, गुरुबंधू भगिनींशी याविषयी बोलते की जर तुम्हाला आम्हाला आत्मज्ञानी सद्गुरू, निरपेक्ष सद्गुरू, खरे सद्गुरू जर भेटले नसते तर आपण काय केलं असतं?
हे फार मोठा प्रश्न आहे आयुष्यातला, की जर आपल्याला, तुम्हाला, मला सर्वांना खरे सद्गुरू, दिस इज टू बी अंडरलाईन, आत्मज्ञानी सद्गुरू, खरे सद्गुरू जर भेटले नसते तर आपण आज आयुष्यात कुठे असतो, आज आपलं आयुष्य कसं झालं असतं. आणि असे आत्मज्ञानी सद्गुरू भेटले ज्यांनी ज्ञानमार्ग दाखवला. जीवनविद्येचं सद्गुरू श्री वामनराव पैंचं हे वैशिष्ट्य आहे मंडळी, की सद्गुरूंनी फक्त आणि फक्त शुद्ध ज्ञान दिलं. इथे गंडेदोरे मिळत नाहीत, इथे उदीभस्म मिळत नाही, इथे अंगठी देत नाहीत, खडे देत नाहीत, माझ्यावर विश्वास ठेव म्हणजे सगळं बरोबर होईल असं मुळीच सांगत नाहीत. तू मुळीच चिंता करू नको, तुझ्या मस्तकावर मी हात ठेवतो आणि तुझा संसार सुखाचा होईल असंही सांगितलं जात नाही. आणि तरीही आज लाखो लोकांचे संसार सुखाचे झालेत. हा केवढा मोठा चमत्कार. आणि असे आत्मज्ञानी संत आणि सद्गुरू, आता संत आणि सद्गुरू यात फरक आहे नाही का, तोही सद्गुरूंनीच शिकवला. नामाच्या कुशीतून संत जन्माला येतात. संत कुठून येतात? नामाच्या कुशीतून संत जन्माला येतात. संत आणि सद्गुरू याच्यामध्ये फरक, जो सूक्ष्म फरक आहे तो सद्गुरूंनी जीवनविद्येने सांगितला. प्रत्येक सद्गुरू, खरा सद्गुरू, प्लीज टेक अ नोट ऑफ इट, खरे सद्गुरू, प्रत्येक सद्गुरू हा संत असतोच असतो, कन्फर्म. पण प्रत्येक संत हे सद्गुरू असतीलच असं नाही. आणि आपण किती, तुम्ही आम्ही भाग्यवान की आपल्याला संत भेटले, पण खरे सद्गुरू भेटले. संत आणि सद्गुरू, संत आणि भगवंत यांचा काला म्हणजे सद्गुरू, आणि ते सद्गुरू श्री वामनराव पै. आणि काय सांगू तुम्हाला, गेल्या जन्माची पुण्याई नाही का, तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढविला. काय संतांचे सुंदर शब्द आहेत. इतकं गोड आहे ना जीवनविद्येचं नॉलेज, म्हणजे तुम्हाला एन्जॉय करता येतं, तुम्हाला आनंदसुद्धा मिळतो. असं हे जीवनविद्येचं नॉलेज आहे ना. आणि ते सुद्धा तुम्हाला मला विशेष सायास न करता मिळाले. तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढविला, आणि सद्गुरू मिळाले. सद्गुरू मिळाले मंडळी, पण त्यांचं मूल कळलं पाहिजे. अनेक वेळा असं होतं, सद्गुरू भेटले, सद्गुरू मिळाले, सद्गुरू लाभले, पण त्याचं मूल जर कळलं नाही तर आयुष्य मातीमोल होतं. सद्गुरू भेटणं, खरे संत भेटणं, आत्मज्ञानी संत भेटणं ही तुमच्या माझ्या जीवनातली भाग्योदयाची पहाट. एरवी हातावरच्या रेषांमध्ये आम्ही भाग्य शोधतो. खरे सद्गुरू भेटण्याच्या आधी तुम्ही आणि आम्ही हातामधल्या रेषांमध्ये भाग्य शोधतो, पत्रिकेतल्या ग्रहांमध्ये भाग्य शोधतो. हातामधल्या रेषांमध्ये जे भाग्य शोधतात त्यांना एका कवीने मार्गदर्शन केले, एका शायरनी. ते शायर असं म्हणतात, म्हणजे बहुतेक त्यांना जीवनविद्या माहीत असावी, कळलं की नाही. ते शायर काय म्हणतात, हाथों की लकीरों पे यकीन मत करना. काय म्हणतात बघा, हाथों की लकीरों पे यकीन मत करना, क्योंकि जिनके नहीं होते उनका भी नसीब होता है. कुठे जातोस म्हणाले, हातावरच्या रेषांमध्ये नशीब शोधायला. अरे नशीब हे तुझ्या विचारातनं दडलेलं आहे, तुझ्या विचारातनं घडणार आहे. आणि म्हणून विचार बदला, नशीब 100% बदलेल. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असा क्रांतिकारक संदेश देऊन तुम्हाला मला हलवून, गदा 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 हलवून जागं करणारे सद्गुरू भेटले. हे सद्गुरू जर भेटले नसते ना मंडळी, तर तुमचं आमचं काही खरं नाही. कळलं की नाही, तुमचं आमचं काही खरं नव्हतं. जीवनाची नौका संसार सागरामध्ये सरळ रसातळाला गेली असती. तुम्ही म्हणाल कशावरून? याचं कारण असं की जीवन जगताना तुम्हाला आणि मला ज्ञानाची अत्यंत गरज आहे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट इन्फॉर्मेशन. आय एम नॉट टॉकिंग अबाउट इन्फॉर्मेशन. ॲकॅडमिक इंटेलिजन्स, शैक्षणिक आहारता जीवन सुखी करायला समर्थ नाही.
शाळा कॉलेजेसमधले सिलॅबस जीवन सुखी, समृद्ध, समाधानी, यशस्वी करण्यासाठी कारणीभूत नाही. मनःशांती मिळत नाही. चांगली पत्नी, चांगली मुलं, चांगलं कुटुंब, किंबहुना जीवनात जे सर्वोत्तम आहे, जीवन जगण्यासाठी जे अतिशय आवश्यक आहे, ते शाळा कॉलेजेसमधल्या सिलॅबसमध्ये मिळत नाही. मग जीवन जगण्यासाठी विशेष ज्ञानाची गरज आहे आणि ते ज्ञान म्हणजे जीवन जगण्याची विद्या, जीवनविद्या. आणि ती निर्माण केली सद्गुरू श्री वामनराव पैंनी. ॲकॅडमिक इंटेलिजन्स, शाळा कॉलेजेसमधलं शिक्षण पोट भरण्यासाठी उपयोगी. तर जीवन जगायचं म्हणजे 2 घास पोटात गेलेच पाहिजेत, कळलं की नाही. काम केलं पाहिजे. अनेकांना वाटतं की पोट दिलं आहे ना म्हणून म्हणाले आता हे काम करावं लागणार. पण जीवनविद्येने काय सांगितलं? काम जास्त महत्त्वाचं. पोटासाठी काम की कामासाठी पोट? जीवनविद्येने सांगितलं तू आणि मी, तुम्ही, मी सर्वांनी काम करावं, त्यातनं राष्ट्रहित साधावं, स्वतःची प्रगती करावी, त्यातून राष्ट्राची प्रगती घडावी, म्हणून चालना देण्यासाठी पोट दिले. पोटच दिलं नाही, काम कशाला करेल? बोरिवलीहून CSTला आणि चर्चगेटला धावेल कशाला? पोटच नाही. कळलं की नाही. पोट का दिलं? की हे पोट भरण्यासाठी तुला हातपाय हलवावे लागतील बाबा. आता आपल्याकडे असंही म्हणतात, असेल माझा हरी देईल पलंगावरी. म्हणजे काय? हरी जणू काही याचा नोकर. यांनी हरीला हाक मारली की हरीने यायचं आणि याच्या सगळ्या समस्या सोडवायच्या. असे अनेक गैरसमज आमच्या जनमानसात आहेत. तेही सद्गुरूंनी आपल्याला ज्ञान दिलं, शहाणपण दिलं. सद्गुरू म्हणाले, मंडळी काम करण्यासाठी पोट दिलंय म्हणून काम कसं कराल म्हणाले. आता काम करण्याचे अनेक प्रकार. रडत खडत पण काम करतात, नशिबाला बोल लावत काम करतात. आमचं नशीबच फुटकं नाही का असं म्हणूनही रडणारे काम करतात. आता काय करायचं म्हणाले, वाट्याला आलंय ते केलं पाहिजे म्हणून कसं तरी ढकलतही काम करतात लोक. आणि मग हे असं एकूणच रडत खडत काम केल्याने रिझल्ट काही मिळत नाही. म्हणून जीवनविद्येने ते सुद्धा सांगितलं, सद्गुरूंनी सांगितलं की काम कसं कराल? आवडीने भावे. संत काय म्हणाले मंडळी? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी एक आहे. कळलं की नाही. मग संत सद्गुरू काय म्हणाले? आवडीने भावे काम कर. म्हणजे कसं कर? मनापासून कर, आवडीने कर, लक्षपूर्वक कर, कामावर प्रेम करत कर आणि सगळ्यात महत्त्वाचं समाज उपयुक्त काम कर. आणखीन एक सांगितलं, हातानी काम, मुखानी राम. अशी जर जीवनाची बैठक ठेवलीस तर हृदयामध्ये आत्माराम प्रगट होईल. म्हणून जीवनविद्या सांगते कामावर प्रेम केलं पाहिजे. काम करा, कामावरती प्रेम करा. काम करा हो काम करा, कामावरती प्रेम करा. काम करा अन पोट भरा, काम करा अन पोट भरा. निसर्ग नियम हाची खरा, निसर्ग नियम हाची खरा. काम करा हो काम करा, कामावरती प्रेम करा. काम करा हो काम करा, कामावरती प्रेम करा. कामावरती प्रेम करा. आम्हाला बायका मुलांवर प्रेम करायचं माहिती आहे, पैशावर प्रेम करायचं शिकवायला नको. कनक, कांता, कीर्ती आणि सत्ता, ह्या 4 गोष्टींभोवती तुमचं माझं आयुष्य फिरतं आणि संपूनसुद्धा जातं. कुठल्या 4 गोष्टी? कनक, सोनं नाणं, पैसा, धनसंपत्ती. कळलं की नाही. कांता, स्त्रिया, मुलंबाळं, संसार. कीर्ती आणि कनक, कांता, कीर्ती आणि संपत्ती, याच्या भोवती आम्ही फिरतो आणि जीवन संपून जातं. पण ह्या सगळ्यावर प्रेम करतो, कामावर करत नाही. आणखीन एका गोष्टीवर आपण प्रेम करत नाही,
तुम्ही म्हणाल याचा कृतज्ञतेशी काय संबंध आहे? खूप जवळचा संबंध आहे. कळलं की नाही? आणखीन एका गोष्टीवर आपण प्रेम करत नाही, आपण मिस करतो ते नेहमी. कुठली गोष्ट? आपण भगवंतावर प्रेम करत नाही. आपण ज्याला भगवंत म्हणतात, परमेश्वर म्हणतात, मायबाप म्हणतात, विठुराया म्हणतात, त्याची नावं अनेक. आपल्या घरात नाही का आपली मुलं असतात, ऑफिशियल नाव एक असतं शाळेतलं, मग आई त्याला वेगळ्या नावाने हाक मारते, बाबा वेगळ्या नावाने हाक मारतात, आजी आजोबांचं वेगळंच नाव असतं, मावशीचं आणखीन तिसरंच नाव असतं. कळलं की नाही? आणि सगळेजण त्या त्या नावाने त्याला हाक मारत असतात. पण ओ देणारा एकच. ओ देणारा आहे ना तो एकच असतो. तसा हा भगवंत ज्याला अनेक नावं दिली आहेत तो एकच आहे. त्या एकावर आपण प्रेम करत नाही. का करत नाही? कारण कुणी शिकवलं नाही. सी दॅट इज द प्रॉब्लेम. ट्रेनिंग नाही आम्हाला या गोष्टीचं. म्हणून हे ट्रेनिंग देण्याची कार्यशाळा, वर्कशॉप जे गेली 66 वर्ष चालू आहे ते म्हणजे जीवनविद्या मिशन. या जीवनविद्येच्या वर्कशॉपमध्ये सगळ्या गोष्टींचं सगळ्या बाजूनी सर्वांग सुंदर, मोस्ट सायंटिफिक, लॉजिकल, रॅडिकल असं नॉलेज मिळतं आणि तेही विनामूल्य. आपण भगवंतावर प्रेम करत नाही ना मंडळी. त्याचं भगवंताला, पांडुरंगाला, मायबापाला, विठुरायाला दुःख आहे. तुम्ही म्हणाल तुला व्हॉट्सॲप केलं काय? संतांनी सांगितलं आहे. संतांनी सांगितलं, पुरावा आहे, संतांनी लिहिलेलं आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. थोर म्हणजे कोण? भगवंत. भगवंत म्हणजे कोण? ब्रह्मांडाचा स्वामी. कळलं की नाही? अखिल ब्रह्मांडाचा, अखिल विश्वाचा जनिता भगवंत मायबाप. एरवी कुबेर त्याचा भांडारी, रिद्धी सिद्धी पाणी भरी. कळलं की नाही? कुबेर भांडारी आहे साक्षात. आम्ही कुबेर यंत्र लावतो. ज्या कुबेराचं आम्ही यंत्र लावतो की नाही, कळलं की नाही, तो कुबेर भगवंताचा भांडारी म्हणजे भगवंताच्या हुकुमतीखाली काम करतो. कळलं की नाही? कुबेर त्याचा भांडारी, रिद्धी सिद्धी पाणी भरी असा भगवंत म्हणतो. मला बाकी कशाचा दुष्काळ नाही, खंत नाही, पण एक गोष्ट मात्र आहे, माझ्यावर कोणी प्रेम करत नाही. मंडळी, माणसाला नव्हे तर भगवंताला सुद्धा प्रेमाची भूक असते. खरं तर तुम्ही आणि आम्ही प्रेमावरच जगतो. पोळी भाजी भाकरी वगैरे पोट भरण्यासाठी. पण ते मिळालं आणि प्रेम नाही मिळालं, जीवनात आनंद मिळेल? जीवनात राम प्रगट होईल? नाही होणार मंडळी. प्रेमाची थोरवी काय सांगू तुम्हाला. आणि असा भगवंत म्हणाले की सगळेजण कनक कांता कीर्ती सत्ता याच्यावर प्रेम करतात, माझ्याकडे पाहत सुद्धा नाहीत. आणि मी कसा आहे? मी रोज त्यांच्याबरोबर असतो. मी कसा आहे म्हणाले. खूप कठीण प्रश्न लोकांना पडतात मंडळी की देव आहे का, कसा असतो, कुठे असतो, त्याचा ॲड्रेस काय? त्याचा ॲड्रेस संतांनी सांगितला आहे आणि जीवनविद्येने तो आणखीन सोपा केला आहे. संत काय म्हणाले? प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे. भगवान श्रीकृष्णाने 5154 वर्षापूर्वी गीतेत सांगितलं की म्हणाले माझा ॲड्रेस सांगतो. तुझ्या हृदयाच्या जाणीवेच्या अंतःकरणाच्या खोल कप्प्यात मी आहे. बरं, आणखीन सोपं सांगतो. लोक म्हणाली हे फार कठीण आहे, इट इज सो डिफिकल्ट. म्हणाले एकतर तू दिसत नाहीस, शाळेत कोणी शिकवत नाही, कॉलेजमध्ये मार्गदर्शन नाही, ऑक्सफर्ड केम्ब्रिजला विषय नाही, PhD झाली म्हणाले, कोणी शिकवलेलं नाही. मग भगवंत काय म्हणाले? आणखीन सोपं करतो. अरे तुझ्या ठिकाणी जे मन आहे ना त्या मनोरूपाने मीच आहे. कळलं की नाही? आणखीन सोपं केलं म्हणाले, मनोरूपाने मीच आहे. आणखीन लोक म्हणाले काय ते मन वगैरे म्हणाले दिसत नाही हो. बरं, असा पण एक चिकित्सक बुद्धीच्या लोकांचा वर्ग असतो की जे दिसत नाही ते नाही, त्यामुळे मन दिसत नाही. आणि भगवंत सांगतो मनोरूपाने मी आहे. इंद्रियाणाम मनश्चास्मी कृष्ण म्हणे मनतो मी, असं सांगितलेलं आहे. आता मनही दिसत नाही, आम्ही मान्य करत नाही म्हणाले. मग आणखीन सोपं सांगतो म्हणाले, अरे तू ज्याच्यामुळे चालतोस, ज्या अधिष्ठानावर चालतोस, ज्याच्यामुळे चालतोस, ज्याच्या पुढे पाहतोस, खरं म्हणजे ज्याच्यातून पाहतोस, कळलं की नाही, ते सगळं आयुष्य किंवा सगळं जीवन जे तू काही करतोस ती सत्ता म्हणजे मी. चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलविते हरिविण. हा बोलवणार आहे ना, माईकमधनं फक्त आवाज येतो, कळलं की नाही, बोलवणारा आतमधला आहे तो विशेष आहे.
तो नाईन समोर नुसता माईक आहे, काही होणार नाही. कळलं की नाही? ती सत्ता महत्वाची. चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणून या. आणि त्याची सत्ता काय म्हणाले? वृक्षाचेही पान हले, ऐसी त्याची सत्ता. राहिली अहंता मग कोठे, असा विठो आहे म्हणाले. तुका म्हणे विठो भरला सबाही, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. असा विठोबा आहे. आम्हाला कोणी शिकवलं नाही. लोक म्हणाले हे पण अवघड आहे, तुम्ही काय ते सत्ता वगैरे, आता 19 कोणाची सत्ता येईल ते बघू म्हणाले. ती सत्ता आम्हाला माहिती आहे नाही का, पण आतमध्ये अशी काही सत्ता वगैरे असते, थोडं डिफिकल्ट आहे, व्हेरी डिफिकल्ट टू डायजेस्ट. मग आता काय करायचं? मग सद्गुरू श्री वामनराव पै आले. एवढं सांगून सुद्धा जेव्हा समजत नाही असं म्हणाले ना, तेव्हा सद्गुरू म्हणाले लेट अस टॉक समथिंग इन सायंटिफिक टर्म्स. हे सद्गुरूचं वैशिष्ट्य. जीवनविद्या निर्माण कशी केली सद्गुरूंनी? त्यांनी अखंड हरिनाम घेतलं. अखंड हरिनामानी आनंदे भरीन तिन्ही लोक हे अनुभवलं. तिन्ही लोक म्हणजे कुठले? पृथ्वी स्वर्ग पाताळ नवे, जागृती स्वप्न सुषुप्ती. कळलं की नाही? तू आनंदे भरीन तिन्ही लोक, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. हा तिन्ही लोकांचा संसार, ही अवस्था जागृती स्वप्न सुषुप्ती अखंड हरिनामाने भरल्यानंतर तुर्या आणि उन्मनी, या उन्मनीमध्ये जेव्हा नाम स्थिर झालं, परिपक्व झालं, तिथे भगवंताची भेटी घडली. काय सुंदर बघा. जो तुकाराम महाराजांनी लिहिलेला अनुभव तो सद्गुरूंनी अनुभवला. देव पहाया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो, तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. आणि जेव्हा असा सर्व सुखाचे या गरू, बाप रखुमा देवी वरू, तो हा विठ्ठल बरवा. आणि एकदा का ही अवस्था प्राप्त झाली ना की करुणेचा झरा निर्माण होतो, दया निर्माण होते. सर्व सद्गुण साक्षात्कारानंतर प्रगट होतात. लिहून ठेवलंय, जीवनविद्या दर्शन वाचा. कळलं की नाही? नवे मंगल कलशमध्ये लिहिलेलं आहे. आणि मग असे सद्गुण आणि त्यातनं कळवळा निर्माण झाला की बुडती हे जन न देखवे डोळा, हिताचा कळवळा येतो यांच्या. मग सद्गुरूंनी शोध लावला की यांना हे इतकं डिफिकल्ट वाटतं, मग आता काय करू म्हणाले. सोपं करून सांगतो, सायंटिफिक सांगतो, सगळ्यांना पटेल, रुचेल, ॲप्लिकेबल होईल, इम्प्लिमेंट करता येईल, रिझल्ट ओरिएंटेड, एव्हिडन्स बेस्ड. कळलं की नाही? असं सांगतो म्हणाले. हे सद्गुरूंचं वैशिष्ट्य. मग त्यांनी जीवनविद्येचे 3 विभाग केले. तुम्ही म्हणाल याच्यात कृतज्ञता खचोखच भरली, ते कळलं पाहिजे म्हणून सांगते. कळलं की नाही? जीवनविद्या 3 विभागात विभागली, स्थूल, सूक्ष्म आणि दिव्य. मग हे का केले हो? कारण KG to PG असा प्रवास केला पाहिजे ना. KG to PG असा जीवनविद्येचा पण प्रवास आहे. आणि मग परमेश्वर सोपा सोपा केला. म्हणाले जो देतो तो देव. व्हेरी सिम्पल. देव पाहिजे ना म्हणाले, देवाची ओळख करून देतो. आधी देवाशी ओळखावे, मग तया अखंड ध्यानची धरावे पुरुषोत्तमाचे. आधी ओळख, मग जो देतो तो देव. मग ह्या डेफिनेशनमध्ये ज्ञान दिलं. काय म्हणाले? मग आईनी जन्म दिला, माता पहिला देव, नाही का? जीवनविद्येने चालते बोलते दिसणारे, म्हणजे चर्मचक्षुला दिसणारे. आपल्याकडे 2 चक्षु आहेत. हे दिसणारे चर्मचक्षु म्हणजे कातडीचे डोळे, आणि दुसरे असतात ना जे दिसत नाहीत पण खूप पॉवरफुल असतात, मनाचे डोळे. हे 2 पेअर्स आहेत आपल्याकडे, आणि हे ॲडिशनल आहे. कळलं की नाही? हे ॲडिशनल आहे. मॉरल ऑफ द स्टोरी काय? जीवनविद्येने दोन्ही पद्धतीने शिकवलेलं आहे. चर्मचक्षुला दिसणारे सहज सहज देव असतची असे, सायासे तो फुटे नासे, म्हणोनी सहज सांडोनी सायासी पडोची नाही. कशाला कष्ट करतो? सोपं सांगतो. जो देतो तो देव. मग विश्वात ठासून भरलेला तो देव आम्हाला दाखवायला सद्गुरूंनी शिकवलं, बघायला शिकवलं. ज्ञानदृष्टी. जीवनविद्येने चालते बोलते 7 देव, माता, पिता, गुरु, सद्गुरू
आत्मदेव, आतमधला देव सत्ता, लक्षात ठेवा. त्या चैतन्याची चित सत्ता सर्व काळ आठवे चित्ता, तरीच बोलीजे अनन्यता एरवी सर्व विफळ, असं संतांनी सांगितलं. सद्गुरूंनी सोपं सांगितलं, आतमधला देव, आत्मदेव आणि सद्गुरू राष्ट्र आणि विश्व, हे चालते बोलते देव सांगितले. लोक म्हणाले हां हे छान आहे म्हणाले. मग सद्गुरू म्हणाले अजून थोडं पुढे गेलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय तुला ते लक्षात घ्या, ज्ञानातून प्रेम निर्माण होतं, ज्ञानातून भक्ती निर्माण होते, ज्ञानातून या सगळ्याचं मोल कळतं आणि मग प्रेम आणि मग कृतज्ञता येते. तोपर्यंत येत नाही, अनुभव घ्यावा लागतो याच्यासाठी. मग सद्गुरूंनी आणखीन पुढे नेलं, आणखीन सांगतो म्हणाले, निसर्ग नियमांसहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर दिव्य व्यवस्था, दिव्य व्यवस्था, डिव्हाइन, जिथे डिव्हिनिटी आहे असं जे आहे ते परमेश्वर. निसर्ग नियमांनी मंडित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर दिव्य व्यवस्था परमेश्वर. मग आता ही व्यवस्था सगळीकडे भरली असं जीवनविद्या सांगते, पण ती व्यवस्था न कळल्यामुळे आमची अवस्था बिकट आहे. ती व्यवस्था न कळल्यामुळे आमची अवस्था बिकट आहे. कारण माझ्या हृदयात जो ईश्वर तोच माझ्या पतीच्या हृदयात आहे, माझ्या पत्नीच्या हृदयात जो ईश्वर तोच माझ्या सासूच्या हृदयात, तोच सुनेच्या हृदयात, तो मुलाबाळांच्या हृदयात, शेजारी किती खडूस असला तरी त्याच्याही हृदयात नांदणारं तेच तत्व आहे. बॉस त्रास देणारा असला, खडूस असला, कळलं की नाही, अनेक अनुभव येतात ना आपल्याला जीवन जगताना, पण सगळ्यांच्या हृदयात तोच नांदतो व्यवस्था. मग जीवनविद्या म्हणाली, सद्गुरू म्हणाले अरे व्यवस्था रूपाने बघायला शिक. आता हे तुकाराम महाराजांनी पण सांगितलं, पण कळलं नाही म्हणून सद्गुरूचं मोल अनमोल आहे. तुकाराम महाराज काय म्हणाले, परमेश्वराकडे मागणं मागितलं, काय म्हणाले, नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा. आता तुमचा माझा प्रश्न काय प्रॉब्लेम, मनही माहीत नाही, नर नारी आम्हाला त्यांच्यातला नारायण दिसण्याचा संबंधच नाही. नवऱ्याला बायकोची कटकट वाटते, बायकोला कधी कधी नवऱ्याची कटकट वाटते, घरामध्ये रोज महाभारत चालू असतं, आणि मग संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिन तळमळ, अशी अवस्था. सगळे मुंबईकर याचा अनुभव घेत असतात. अपवाद तुम्ही सगळे जे इथे बसलेले आहेत. कळलं की नाही, हे कळलं पाहिजे तर संसार सुखाचा होणार. हे ज्ञान ज्यांनी दिलं त्याच्यामुळे जीवनाचं चित्र पालटलं. मग घराघरात स्त्री सन्मान व्हायला लागला. स्त्री सन्मान कधी व्हायला लागला मंडळी, जेव्हा आम्हाला ज्ञान मिळालं, ज्ञान दृष्टी मिळाली, आत्मज्ञानी सद्गुरूचं मार्गदर्शन मिळालं, आणि आत्मज्ञानी सद्गुरूंनी स्वतःच्या वागण्यातून जेव्हा आदर्श घालून दिला तेव्हा कुठे आमच्या बुद्धीत प्रकाश पडला. आणि मग त्या मार्गावरून चालताना आज लाखो संसार सुखाचे झाले. मग अशा सद्गुरूविषयी कृतज्ञता नको. ती कृतज्ञता येण्यासाठी ज्ञानाचं मोल कळलं पाहिजे, हे मला सांगायचं आहे. आणि असं ज्ञान ज्यांनी निर्माण केलं त्या सद्गुरूची कृतज्ञता किती. चारकोप शाखा निर्माण कशी झाली हो, त्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर. कुठलीही शाखा घ्या, आज महाराष्ट्रात सत्तान ज्यांनी जबरदस्त ज्ञान निर्माण केलं त्या आत्मज्ञानी सद्गुरूविषयी कृतज्ञता. जर सद्गुरू मिळाले नसते तर आमच्या जीवनातलं अंधश्रद्धेचं खग्रास ग्रहण कधीच सुटलं नसतं, कधीच सुटलं नसतं मंडळी. माणूस सुशिक्षित असला म्हणून तो अंधश्रद्धेतनं मुक्त झाला असं म्हणता येत नाही. तुम्ही म्हणाल कशावरून, उद्या शनिवार आहे, अनुभव घ्या. मी मागच्या शनिवारी संगमेश्वरला गेले होते, कोकणात 2 दिवस प्रवचन. तिथे सांगितलं, काय बघितलं तुमचा माझा अनुभव. म्हटलं आमच्या मुंबईमध्ये शनिवार आला ना की मिरची लिंबूचं पीक येतं. प्रत्येक सिग्नलला फ्लायओव्हरच्या खाली मिरची लिंबू घेऊन सगळे विकायला उभे असतात. एरवी कुठे जातात माहीत नाही, पण शनिवारी हमखास दिसणारं दृश्य. आणि गंमत काय माहिती आहे, ज्याचं हातावर पोट आहे, कष्टकरी माणूस, कळलं की नाही, म्हणजे काम नाही केलं तर बाबाला खायला मिळणार नाही हो, अशी परिस्थिती. तो माणूसही थांबून मिरची लिंबू घेतो. मोटरसायकलवाला येतो तोही मिरची लिंबू घेतो. आणि ऑडी आणि फेरारीवाला येतो आणि तोही मिरची लिंबू घेतो. सो एव्हरीबडी शेअर्स कॉमन प्लॅटफॉर्म.
आर्थिक स्तर वेगवेगळे, शैक्षणिक स्तर वेगवेगळे, आर्थिक सामाजिक सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस डिफरंट, पण बुद्धीची पातळी एकच. व्हेरी सिम्पल. इवन इफ यू हॅव डिग्री, डबल ग्रॅज्युएट, ट्रिपल ग्रॅज्युएट अँड सो ऑन, पण तोही मिरची लिंबू घेतो आणि हाही मिरची लिंबू घेतो. सो वी शेअर अ कॉमन प्लॅटफॉर्म. का? कारण म्हणाले काय सांगता, त्या मिरची लिंबूमध्ये केवढं सामर्थ्य, म्हणजे शनिवारीच येतं आणि अमावस्या पौर्णिमेला तर एकदम बहर असतो. कळलं की नाही मिरची लिंबूचा. आणि काय म्हणाले सांगू मंडळी, मिरची लिंबूची महती काय म्हणाले, जबरदस्त सामर्थ्य, ते वाईट गोष्टींपासून रक्षण करतं म्हणे. फेरारीवाला पण म्हणतो आणि सायकलवाला पण म्हणतो. हे जे खग्रास ग्रहण आहे ना अंधश्रद्धेचं, हे सद्गुरूंनी सोडवलं. हे सद्गुरूंनी सोडवलं म्हणून तुमच्या माझ्या जीवनातनं भीती पळून गेली. जर भीती पळाली नसती तर भगवंताविषयी प्रीती वाटली नसती. अहो भगवंत ही प्रेमाची गोष्ट आहे, ज्या प्रेम करण्यासारखी गोष्ट आहे. प्यार करने की चीज़ है, लोग डरते हैं. प्यार भी करते लेकिन डर डर के करते. कळलं की नाही, म्हणजे कुणावर, भगवंतावर. हे सगळं ज्ञान ज्यांनी दिलं ते आत्मज्ञानी संत सद्गुरू श्री वामनराव पै. त्यांनी हे ज्ञान निर्माण केलं, जनमानसाला दिलं विनामूल्य. फीज लावल्या असत्या सद्गुरूंनी तर किती लोक पोचली असती माहीत नाही. पण खरे संत, खरे सद्गुरू त्यांनी कार्य कुठे चालू केलं? लालबाग परळ. गिरणी कामगारांचा वर्ग, लो सोशिओ इकॉनॉमिक कष्टकरी, ज्यांच्या जीवनामध्ये रोज संघर्ष आहे, अशा त्या एरियामधनं, विभागामधनं कार्याची सुरुवात केली. जे जे आपणासी ठावे ते ते सकलांसी दावावे, शहाणे करूनी सोडावे सकल जन. आणि म्हणून हातचं काहीही न राखता, हातचं काहीही न राखता सगळ्यांना मुक्त हस्ते दिलं, ज्ञान दिलं. सगळ्यात पहिल्यांदा नाम दिलं. 30 वर्ष नामावर बोलले. 30 years इज नॉट क्वाईट अ बिग स्पॅन ऑफ लाईफ, नाही का. आता चारकोपची 25 वर्ष क्वाईट अ बिग स्पॅन ऑफ अ लाईफ. आपली मुलं लहान असतील ती आज 25-26 वर्षाची तरुण झालेली आहेत. केवढा काळ गेला मध्ये, कळलं की नाही. मग सद्गुरूंनी 30 वर्ष नामाविषयी बोलले, नामाचं महत्त्व सांगितलं, नामाचा नंदादीप लिहिला. हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहो नका, हे पण त्यांनी सांगितलं. मग म्हणाले फार थोड्या लोकांना नामाची गोडी लागली, आता काय करू, यांना कसं सोडणार. म्हणाले यांचा संसार तर सुखाचा झालाच पाहिजे. मग चिंतन केलं आणि त्या आत्मचिंतनातनं, दिव्यत्वातनं अखिल विश्वाच्या कल्याणासाठी विश्व प्रार्थना निर्माण केली. आणि ती विश्व प्रार्थना आज घराघरात पोचली आहे, जनमानसात पोचली आहे, मुलाबाळांच्या तोंडात रुजलेली आहे. आणि प्रत्येक ठिकाणी या विश्व प्रार्थनेच्या मंगललहरी प्रसूत होत आहेत. मग तो जीवनविद्येतला असो किंवा नसो. आत्ता मागच्या आठवड्यात मी पनवेलजवळ पुढे रसायनी आहे, तिथे आमच्या कॉलेजचा मेडिकल कॅम्प होता, तिथे मी गेले होते. तर एक माणूस येऊन बसला पेशंट माझ्यासमोर आणि त्याचा फोन वाजला. फोनची रिंगटोन, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे. आय वॉज सो हॅपी टू हिअर इट. कळलं की नाही. मी म्हटलं ही प्रार्थना कुठून मिळाली तुम्हाला. तो काय म्हणाला माहिती आहे, लय भारी प्रार्थना आहे मॅडम, लय भारी म्हणाला. म्हटलं तुम्हाला कुठनं मिळाली. हा इंटरनेटवर होती म्हणाले, मला फार आवडली म्हणून डाउनलोड केली. म्हटलं नुसती डाउनलोड करू नका, ती म्हणायला पण सुरुवात करा, म्हणजे रोग पळून जातील. कळलं की नाही. डॉक्टर असून असं सांगण्याचं धाडस जीवनविद्येने दिलं. तो पेशंट कसा सोडणार. व्हेरी सिम्पल, व्हेरी सिम्पल. बघा जीवनविद्यात चमत्कार करते ना सद्गुरूचं ज्ञान, म्हणून कृतज्ञता. मला सांगायचा उद्देश काय, आज इंटरनेटच्या माध्यमातून, सोशल मीडियामधनं, सेमिनार, कोर्सेस जे सगळं चालू आहे, ह्या सगळ्या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून समाज उपयुक्त काम, लोकांना शहाणं करण्याचं काम, ज्ञानदृष्टी देण्याचं काम जीवनविद्या करतं. ते सुद्धा विनामूल्य, विनामूल्य केलं जातं. सद्गुरूंनी सांगितलं आपण समाजाचं देणं लागतो. माहीत नाही लोकांना मंडळी, भल्या भल्यांना हे माहीत नाही. आपण देणं लागतो, समाजाचं देणं लागतो. समाजाचे ऋण आहेत, भगवंताचे ऋण आहेत. हा वेगळाच विषय बोलायला आणि भरपूर दिवस याच्यावर बोललं पाहिजे. कळलं की नाही. पण अगदी थोडक्यात ह्या समाजाचं जे आपल्यावर उपकार आहेत. बघा आता मगाशी हे स्टेज ज्यांनी सुंदर डेकोरेट केलं त्या भापकरताई,
आता त्यांचे उपकारच आहेत आमच्यावरती, कळलं की नाही. त्यांनी हे इतकं सुंदर विश्व इथे निर्माण केलं म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढली. म्हणजे त्या दुसऱ्यांनी निर्माण केलेली वस्तू आम्ही वापरतो. आज जीवनात जे काही आम्ही वापरतो ते कुणीतरी दिवसरात्र मेहनत करून, कष्ट करून, अथक परिश्रम करून निर्माण केलेलं असतं. तेव्हा त्याच्यात क्वालिटी येते. आणि मग असं सुंदर आम्ही वापरतो, मग त्याला थँक्यू नको म्हणायला? हे थँक्यू म्हणायला जीवनविद्येने शिकवलं. मग कुणाकुणाला म्हणाले थँक्यू म्हणशील? सगळ्यांना. तुम्ही म्हणाल आता आम्ही काय डोअर टू डोअर थँक्यू म्हणायला जाऊ? हाऊ इज दॅट पॉसिबल? नाही का, आपल्याला व्यवसाय, नोकरी, धंदा, शिक्षण सगळं आहे. हाऊ इज दॅट पॉसिबल? सद्गुरू म्हटले अरे आणखीन सोपं करतो तुला, सगळ्यात सुखाचा मूलमंत्र सांगतो. म्हणाले काय करशील? फक्त प्रार्थना म्हण, प्रार्थना म्हण. बघा, जे विज्ञान करू शकत नाही ना ते प्रज्ञान घडवतं. विज्ञानाला जिथे लिमिटेशन्स आहेत तिथे प्रज्ञानाचा प्रांत सुरू होतो. विज्ञान आपल्याला कम्फर्ट अँड कन्व्हिनियन्सेस ऑफ लाईफ देईल. पैशाने विकत घेता येणाऱ्या सगळ्या गोष्टी मिळतील, पण चांगलं आरोग्य पैशाने विकत घेता येत नाही. रात्रीची सुखाची झोप पैशाने विकत घेता येत नाही. कडकडून लागलेली भूक पैशाने विकत घेता येत नाही. चांगली पत्नी, पती, चांगली मुलं बाळं, गुणी, सगळे जे गुणीजन आहेत जीवन जगण्यासाठी ज्याच्यावर मनःशांती अवलंबून आहे, ती सुद्धा पैशाने मिळत नाही. ती मिळते त्या पुण्याईच्या जोरावर. आता हा आणखीन एक क्रांतिकारक सिद्धांत सद्गुरूंनी शिकवला की पुण्याईची कमाई कर. पैशाची कमाई माहिती आहे, पुण्याईची कमाई माहीत नाही. म्हणाले अरे सोपं आहे. सद्गुरूचे काय उपकार बघा, सगळं सोपं. काय म्हणाले? अरे अगदीच सोपं आहे. हाताने काम, मुखाने नाम, सोपं म्हणाले. मग ते तुकाराम महाराजांचा दाखला दिला. म्हणाले कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. तुकाराम महाराज पण सांगून थकले, पण सद्गुरूंचं मात्र लोकांनी मनावर घेतलं. कारण सद्गुरूंनी काय सांगितलं? कामामध्ये काम आणि मुखामध्ये विश्वप्रार्थना. काम करता करता मनाने जेव्हा मोकळेपण मिळेल, वेन एव्हर यू आर मेंटली फ्री. म्हणजे आता तुम्ही बोरिवलीला ट्रेनमध्ये चढलात आणि चर्चगेटला जायचं, आपल्याला काय काम? म्हणजे आजकाल खूप असतं बरं का. फेसबुक बघायचं असतं सकाळी, व्हॉट्सॲप बघायचं असतो, SMS करायचा असतो, चॅट करायच्या असतात, ट्रेनच्या चॅट पण वाचायच्या असतात, असं बरंच असतं. पण ते सगळं व्यर्थ, वाया येर झारं हरी विण, असं ते काम आहे. म्हणजे फालतू. फालतू म्हणजे काय? ज्याच्यातनं काही फलनिष्पत्ती होत नाही त्याला फालतू म्हणतात. रादर प्रॉब्लेम्स वाढलेत. आज नवरा बायकोचे संसार डिवोर्सपर्यंत गेलेत व्हॉट्सॲपमुळे, कळलं की नाही? गंभीर परिस्थिती आहे. मग सद्गुरूंनी जीवनविद्येने काय सांगितलं? इथे बसलास ना, बोरिवलीला ट्रेनमध्ये चढलास, चर्चगेटपर्यंत रिकामा वेळ हातात आहे, तो विश्वप्रार्थनेने भरून काढ. कळलं की नाही? देवाची येद्वारी उभा क्षण भरी, प्रत्येक रिकामा क्षण नामानी भर. जीवनविद्येने सांगितलं नामाची गोडी नाही लागत, पण प्रार्थनेची नक्की लागेल. कारण का? प्रार्थना आपण काय नक्की म्हणतो याचा बोध होतो. प्रार्थनेचे शब्द आम्हाला कळतात. प्रार्थनेचा शब्दार्थ, भावार्थ आणि गुह्यार्थ हे तीनही सद्गुरूंनी प्रगट केलं आहे. म्हणून आम्हाला प्रार्थना भावते, आमच्या मनामध्ये रुजते, आणि एकदा का मनात रुजली की जीवनात साकार होते. काय सद्गुरूचे उपकार! काहीच न करोनी प्राणी, राम नाम वदे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी. काहीच म्हणजे काय? इतर काही न करता हे करशील काय? विश्वप्रार्थना रिकामपणी, तर संतुष्ट होईल कोण? भगवंत. वेद शास्त्र सद्गुरू उभारी बाह्या सदा. काय उपकार हो सद्गुरूचे! इतकं सोपं सांगितलं. बरं, इथे जाती धर्माचा प्रश्न नाही, इथे पंथाचा प्रश्न नाही, इथे शिक्षणाचा प्रश्न नाही, सोशिओ इकॉनॉमिक स्टेटसचा प्रश्न नाही, बौद्धिक शैक्षणिक आहारतेचा प्रश्न नाही. सकलांशी येथे आहे अधिकार, चारी वर्ण नर आणि नारी. सगळ्यांनी विश्वप्रार्थना म्हणायला सगळ्यांना मोकळीक. बरं, ती कशी म्हणशील? येईल तैसा बोल रामकृष्ण हरी. आणखीन कन्सेशन दिलं. म्हणजे काय? सुरुवातीला ना प्रार्थना म्हणायला सुरुवात जेव्हा करतो बिगिनिंगला, तेव्हा सद्गुरू सांगतात म्हणून म्हणायची. प्रत्येकजण ह्या स्टेजमधनं गेलेलं आहे. लेट्स बी फ्रँक अँड ओपन अँड ऑनेस्ट. कळलं की नाही? सद्गुरूंनी सांगितलं ना मग म्हटलं पाहिजे.
बरोबर ना? मग सद्गुरूंनी सांगितलं म्हणून प्रार्थना म्हणायला सुरुवात करतो. म्हणजे ती फक्त ओठातून असते. हळूहळू हळू ती प्रार्थना पोटातून यायला लागते. दॅट इज इम्पॉर्टंट. आणि असं झालं तर आपली प्रगती बरं का, नाहीतर आपण अजून आहे तिथेच, बॅक टू स्क्वेअर वन. मग ती प्रार्थना पोटातून म्हणता 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 तिचा शब्दार्थ, भावार्थ आणि त्याहीपेक्षा गुह्यार्थ लक्षात घेऊन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा रिझल्ट त्वरित. आणि तुम्ही सद्गुरूंचे ग्रंथ वाचा, त्या ग्रंथात सद्गुरूंनी लिहिलं आहे, समाजाचं ऋण फेडण्याचा प्रभावी उपाय म्हणजे सर्वांचं भलं हो, सर्वांचं कल्याण व्हावं हे चिंतन करणं. आता याच्यापेक्षा सोपा उपाय कुठला आहे? कृतज्ञता व्यक्त करण्याचा. समाजाचे ऋण आहेत, मायबापाचे ऋण आहेत, शेजाऱ्याचे ऋण आहेत, कुणीतरी ती संस्था, ती नोकरी, ती फॅक्टरी कुणीतरी उभी केलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मला पगार मिळतोय आणि घर चालतंय, त्याचे ऋण आहेत. ती आमच्या कॉलेजमध्ये मावशी आहे माझ्या डिपार्टमेंटची, ती रोज डिपार्टमेंट स्वच्छ करते, कळलं की नाही, तिचं ऋण आहे. सफाईवाले येतात, कचरा आपण करतो, कळलं की नाही, ते सफाईवाले असतात. प्लीज टेक अ नोट ऑफ इट. आणि ते नुसते सफाई नाही करत, ते ऑक्सिजन देणारे असतात. ज्यांना आपण कचरेवाला म्हणतो की नाही, तर कचरेवाला बाहेर नाही, इकडे असतो, लक्षात घ्या. आपण कचरा करतो, ते सफाई करत असतात. आणि नुसती सफाई नाही करत तर त्यातनं आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन कसा मिळेल याची सुद्धा व्यवस्था, कचऱ्याची विल्हेवाट लावून ते लोक करत असतात. ते दूत आहेत, लक्षात घ्या. त्यांचंसुद्धा भलं व्हावं, कारण त्यांचेसुद्धा उपकार आहेत. घरात कामवाली येते, कष्टकरी, मोलकरीण, तिचे उपकार किती सांगू तुम्हाला. असे अनेकांचे उपकार आहेत. मग आता या अनेकांच्या उपकाराची मी फेड कशी करू? या जीवनविद्येचे तर अनंत उपकार. मला नेहमी प्रश्न पडतो, कळलं की नाही, की जेव्हा जीवनविद्येच्या ह्या कार्यासाठी तुम्ही आणि आम्ही बाहेर पडतो, तुमच्या माझ्या मागे सगळ्यात महत्त्वाचे टॅगलाईन असते, सद्गुरू श्री वामनराव पैंचे शिष्य. हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही का मला इकडे डॉक्टर वैशाली विरकर म्हणून बसवलं का? नाही, त्याच्या मागे जी टॅगलाईन आहे महत्त्वाचं, सद्गुरू श्री वामनराव पैंचे शिष्य, ही जी टॅगलाईन आहे, हे जे मागे लागलेलं आहे बिरुद, फार मोठी पदवी, त्या पदवीचं पावित्र्य सांभाळलं पाहिजे. त्या पदवीला साजेसं आपलं वागणं असलं पाहिजे. आणि म्हणून असं सद्गुरूंनी दिलेलं हे जे पद आहे, ही जी पदवी आमच्या नावाच्या मागे, तुमच्या माझ्या सर्वांच्या नावामागे जोडली आहे ना, मग जिथे जातो तिथे रेड कार्पेट ट्रीटमेंट मिळते. खूप आदर करतात, खूप सत्कार करतात, खूप कौतुक करतात. कुठे ठेवून कुठे नको असं होतं तुम्हाला आणि आम्हाला. मला नेहमी प्रश्न पडतो, हे लोक इतकं प्रेम करतात, इतकी उठबस करतात, इतके कष्ट करतात, असं देऊ का तसं देऊ, तसं देऊ की असं देऊ, काय सांगू मी तुम्हाला, तुम्हालाही सगळ्यांना अनुभव आहे. मग ह्यांचे या उपकाराची फेड कशी करायची? हे जे प्रेम सगळ्यांना मिळतं, हे जे एक स्टेटस, आता स्टेटस डोक्यात पण जाऊ शकतं बरं का, व्हेरी इम्पॉर्टंट. ती हवा नाही जाऊ द्यायची डोक्यामध्ये, कळलं की नाही. त्याच्यासाठी सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परी आधी. आधी शब्द महत्त्वाचा. संत वाङ्मयामध्ये आता, आधी आणि मग हे 3 शब्द फार महत्त्वाचे. आता, आधी आणि मग. संत काय म्हणाले? सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परी आधी. दिस इज टू बी अंडरलाईन. आधी भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंत चालता बोलता देव जो देतो, जो ज्ञान जगण्याची दृष्टी देतो, जो श्वास देतो, जो प्राण देतो, जो संसार सुखाचा करण्यासाठी मार्ग दाखवतो, तो चालता बोलता साक्षात देव सद्गुरू श्री वामनराव पै, त्यांचं अधिष्ठान पाहिजे. आधी भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हे अधिष्ठान सुटलं की मग स्टेटसची हवा डोक्यात जायला वेळ लागत नाही, लक्षात घ्या. मग पाय घसरायला वेळ लागत नाही आणि सगळी प्रतिष्ठा धुळीत मिळायला वेळ लागत नाही. म्हणून तुमच्या माझ्यावर जबाबदारी आहे. आणि मी विचार करते की हे इतकं भरभरून प्रेम मिळतं, इतका मानसन्मान करतात, अगदी डोक्यावर बसवायचं कमी करत नाहीत, कळलं की नाही. मग ह्याचं रिटर्न, परतफेड कशी करायची? मग जीवनविद्येने काय सांगितलं सद्गुरूंनी? सद्गुरू म्हटले, समाजाचं ऋण फेडण्यासाठी तुला प्रभावी उपाय सांगतो, प्रार्थना म्हण. ही एक प्रार्थना, विश्व प्रार्थना जर आपण हृदयाशी घट्ट धरली, मनाशी तिचा जप केला आणि जपली, दोन्ही मनाशी जपली आणि जप केला, जपली
की जीवनामध्ये सुखाची आनंदाची बाग तर फुलतेच, पण समाजाचे ऋण, समाजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो सर्वकालीन, सर्वमान्य आणि सर्वश्रेष्ठ असा उपाय आहे. अशा सद्गुरूचे उपकार किती. विचार करा मंडळी, जीवावर जेव्हा संकट येतं तेव्हा सद्गुरू धावतात. खूप वेळ कमी आहे माझ्याकडे, झाले 9 वाजले सुद्धा, कळलं की नाही. आय जस्ट वाइंड अप फास्ट. कृतज्ञता का व्यक्त करायची ते कळलं पाहिजे, कळलं की नाही. आपल्याला 2दा जन्म मिळालेला आहे मंडळी. तुम्हाला, मला, सगळ्यांना 2दा जन्म मिळाला आहे. एक जन्म आईच्या कुशीतून घेतला, लौकिक मायबाप. आणि दुसरा जन्म ज्या दिवशी सद्गुरूची तुमची माझी भेट झाली आणि सद्गुरूंनी ज्ञान दिलं, तो दुसरा जन्म ज्ञानातून झालेला. 2 जन्म आहेत आपले. पहिला जन्म आईबापांनी दिला म्हणून, पालनपोषण केलं म्हणून त्याची कृतज्ञता. पण तो जन्म दिला आणि सद्गुरू भेटले नसते तर तो जन्म वाया गेला असता. म्हणून सद्गुरूची सगळ्यात अधिक कृतज्ञता, सर्वात अधिक कृतज्ञता जर कोणाची व्यक्त करायची तर सद्गुरूची केली पाहिजे. कारण सद्गुरूंनी तुम्हाला मला ज्ञान दिलं, अंधश्रद्धेतनं सोडवलं. आमच्या माझ्या संसाराला जी भूक पडलेली होती, अंधश्रद्धा, जातीयता, विषमता, धर्मांधता, आम्हाला तर विचार करण्याची सुद्धा शक्ती नव्हती हो मंडळी. विचार म्हणजे काय हेही माहीत नव्हतं. विचार अनिष्ट केल्याने आजार येतात घरामध्ये, शुक्लकाष्ट ज्याला म्हणतात की नाही ते मागे लागतं. हे सगळं काहीही माहीत नव्हतं आम्हाला. आम्हाला नियती म्हणजे अदृश्य वाटायचं. त्या नियतीची निर्मिती तूच करतोयस हे सांगून जागं केलं. तुम्ही आणि मी जे सतत विचार करतो, चिंतन करतो, त्यांनी साक्षात निसर्गाच्या नियमांना आपण जागं करतो, गदा गदा हलवत असतो. काय पोटेन्शियल आहे तुमच्या माझ्यामध्ये, तुमच्या माझ्या विचारांमध्ये. आणि असे विचार जे तुम्ही आणि मी करतो ते जर शुभ असतील तर निसर्गाचे नियम ॲक्टिवेट होतील, कार्यान्वित होतील आणि त्यांना गती मिळून शुभनियती निर्माण होईल. आणि शुभनियती जेव्हा फळते तेव्हा त्याला म्हणतात ते सुख. सुखाचा मार्ग सोपा. म्हणून शुभनियती निर्माण करायची आणि सुख उपभोगायचं की अशुभनियती निर्माण करून दुःख उपभोगायचं, याचा चॉईस प्रत्येकाकडे आहे. प्लीज टेक अ नोट ऑफ इट. हा चॉईस कोणी शिकवत नाही मंडळी. परत परत सांगते, हे कोणी शिकवलेलं नाही. मी जेव्हा सद्गुरूंचा ग्रंथ वाचला, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, त्या ग्रंथात सद्गुरूंनी लिहिलं आहे की सुखदुःखाचा तर चॉईस आहेच आहे, पण पुढच्या जन्माचं बुकिंग करण्याचा पण चॉईस आत्ता अवेलेबल आहे. मला असा धक्का बसला वाचून. म्हणजे जन्म मृत्यूचं रहस्य खुलं केलं ना. पुढचा जन्म कुठे घ्यायचा याचं बुकिंग, याचा चॉईस, याचं सिलेक्शन ह्या जन्मात करायचं असतं. कुणाला माहीत आहे? सद्गुरूंनी शिकवलं. मग कसं करणार? प्रार्थनेमधनं ते जमतं. कारण आपण आयुष्यभर जी कर्म न चुकता करतो, जी सतत करतो, ती सगळी कर्म मृत्यूसमयी न चुकता हजर असतात आणि त्यानुसार आपण चूज केलेल्यानुसार पुढचा जन्म मिळतो. केवढं मास्टर सिक्रेट आहे हो मंडळी. हे सद्गुरूंनी शिकवलं. नर नारी बाळे अवघा नारायण हे सद्गुरूंनी शिकवलं. निसर्गामध्ये ठासून भरलेला विठोबा आम्हाला दाखवला आणि निसर्ग नियमासहित व्यवस्था रूपाने असलेला पांडुरंग दाखवला. दिव्य बोधातनं परमेश्वराची ओळख करून दिली, दिव्य साधनेतनं त्याला अनुभवण्याची कला शिकवली. आणि असं अलौकिक ज्ञान देणारे सद्गुरू, ज्यांनी अखंड ज्ञानयज्ञ चालव, सगळ्या अवस्थांमध्ये उन्मनीमध्ये ते नाम पक्क केलं, स्थिर केलं, मन हनुमंत झालं, प्राण गरुड झाले आणि ईश्वरी ज्ञानाचा अद्भुत कुंभ निर्माण केला, जीवनविद्या. आणि तो फुकट वाटतायत, फुकट वाटतायत. देव घ्या ना, देव घ्या ना, देव आला फुकाचा, असं संत सद्गुरू सांगतात. आता सेल लागेल सगळीकडे, तसं संत सद्गुरूंच्या बाजारपेठेमध्ये कायम हरिनामाचा सेल लागलेला असतो. भगवंताच्या नामाची पेठ पिकलेली असते. आणि काय सांगू तुम्हाला मंडळी, हे ज्ञान एकदा मिळालं, ते रुजलं, ते आणि परिपक्व झालं ना की अवघं जीवन आनंदमय होतं. तुमच्या माझ्यातला जो कडूपणा आहे ना तो दूर पळतो. संतांनी सांगितलं आहे, पंतांना अजून अनुभव यायचा आहे. कळलं की नाही? पण संत काय म्हणतात, पिकलिया शेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काय पांडुरंगा कृपा म्हणाले, आमच्यातला कडूपणाच घालवलास रे बाबा.
काय सुंदर म्हणाले, पिकलिया शेंदे कडूपणा गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले ठाईची. ते जाळून टाकता येत नाहीत, ते सोडता येत नाहीत, त्याचा त्याग करता येत नाही, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करता येतं. हे सायंटिफिक नॉलेज सद्गुरूंनी दिलं. काय सुंदर बघा. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणि ही आनंदाची सृष्टी निर्माण करण्याचं ज्ञान सद्गुरू श्री वामनराव पैंनी निर्माण केलं. काय वानू मिया संतांचे उपकार. काय सद्गुरूचे उपकार मंडळी. किती तळमळ, किती कष्ट. संत जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह झिजविती परोपकारे. अक्षरशः देह चंदनासारखा झिजवला आणि ठिकठिकाणी ठाई ठाई तुम्हाला मला सर्वसामान्य माणसाला, प्रापंचिक माणसाला मार्गदर्शन केलं. अशा सद्गुरूची कृतज्ञता व्यक्त किती करावी. आणि ह्या कृतज्ञतेच्या अधिष्ठानावर, ह्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर चारकोपशा खावी. तिने मगाशी सांगितलं 4 कोपऱ्यांमधनं म्हणाले जगात. कळलं की नाही. मला वाटतं आशा राणे बोलली असावी किंवा भक्ती असावी, आय डोंट रिमेंबर. कळलं की नाही. 4 कोपऱ्यात सामावणारं हे ज्ञान नव्हे, अखिल विश्वाला उजळून टाकणारी, अखिल जगाला सुखाचा, शांतीचा, आनंदाचा मार्ग दाखवणारी, प्रगतीच्या दिशेने नेणारी, ध्येयवाद दाखवणारी, प्रयत्नवादाची पराकाष्ठा करायला सांगणारी, वास्तववादाचं अधिष्ठान ठेवायला शिकवणारी, बुद्धी वापरायला शिकवणारी अशी ही जीवनविद्या सद्गुरूंनी निर्माण केली आणि मुक्त हस्ते तुम्हाला मला दिली. त्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर आज तुम्ही आणि आम्ही सद्गुरूची लेकरं. कळलं की नाही. सद्गुरू तर तुमचा माझा सगळ्यांचा बाप, अखिल जगाचा तो बाप आहे. लक्षात घ्या. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन जनार्दन, एका जनार्दनी एकपणे उभा, एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभवीत शोभवीत, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, बाप जगन्नाथ. असा विश्वाचा मायबाप, तुमचा माझा सर्वांचा मायबाप सद्गुरू आहे. लक्षात घ्या. त्या सद्गुरूला घट्ट धरा. सद्गुरूच्या ज्ञानाला घट्ट धरलं पाहिजे. सद्गुरूला घट्ट धरा म्हणजे ज्ञानाला घट्ट धरा. सद्गुरूंनी दिलेली ध्येयाचा विसर पडू देऊ नका. आणि तुम्ही आम्ही या त्या भगवंताची लेकरं आहोत म्हणून एकजुटीनी, एक दिलानी, एक मतानी एकत्र येऊन कार्य केलं पाहिजे. कारण शेवटी तुम्हाला मला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सद्गुरूला गुरुदक्षिणा पण द्यायची आहे. व्हेरी सिम्पल. सद्गुरूंनी लौकिक गुरुदक्षिणा मागितलेली नाही. त्यांनी तुमच्या माझ्याकडे पैसा, नाणं, सोनं, अडका, बंगला मागितलेला नाही, गाडी मागितलेली नाही, माझ्या बँकेत माझ्या अकाउंटवर एवढे पैसे टाका असं मुळीच सांगितलेलं नाही. कळलं की नाही. मग या अलौकिक सद्गुरूंनी, आत्मज्ञानी सद्गुरूंनी, खऱ्या सद्गुरूंनी, ज्याला जगाचं भलं करण्याची चिंता लागलेली आहे. रामदास स्वामी बसले ना, म्हणाले माळ्यावर जाऊन आईने खालून विचारलं, नारायणा वर काय करतोस. नारायण म्हणाला, आई चिंता करीतो विश्वाची. लक्षात घ्या. अखिल विश्वाचं भलं करण्याची ज्यांना तळमळ लागलेली आहे अशा या आत्मज्ञानी सद्गुरूंनी गुरुदक्षिणा मागितली. काय मागितली. 50% गुरुदक्षिणा. कुठली. दिलेलं ज्ञान वापरून, इम्प्लिमेंट करून तुझा संसार सुखाचा कर. अवघाची संसारानंतर बघू म्हणाले. परमार्थातला ती पुढची पायरी. म्हणजे कधी. आधी हा लौकिक संसार जेव्हा सुखाचा होईल, स्टॅबिलिटी जेव्हा येईल, संसार सुख, मन जेव्हा शांत राहील तेव्हा परमेश्वराचा अभ्यास करशील. तोपर्यंत तो हातालाच लागणार नाही म्हणाले. कळलं की नाही. मग हे ज्ञान वापरून, शुभचिंतन करून, विश्व प्रार्थना म्हणून, सद्गुरू सेवा करून, समाज उपयुक्त काम करून, पहिला लौकिक असणारा संसार, मुलाबाळांचा, नातवंडाचा, पतवंडाचा, सासूचा, हा जो दिसणारा लौकिक संसार आहे तो आधी सुखाचा कर. तू असा सुखी झालास
की मला 50% गुरुदक्षिणा मिळाली. भरून पावलो म्हणाले, भरून पावलो. मग आता इथेच थांबायचो की काय? मग पुढची 50% गुरुदक्षिणा. कळलं की नाही? आपलं पोट भरल्यावर थांबायचं का? नाही म्हणाले, ज्याचं पोट भरलेलं नाही त्याच्या मुखात 2 घास गेले पाहिजेत. कळलं की नाही? मग म्हणाले इतरांना सुखी करण्याचं कार्य कर. आणि जेव्हा असं इतरांना सुखी करण्याचं तू कार्य करशील आणि हे लोक सुखी होतील, हे जग सुखी होतील, हजारो लाखो लोकांचे संसार सुखाचे होतील, स्त्रियांचा घराघरात सन्मान होईल, बायकांना मारणारे नवरे जेव्हा तिला साक्षात गृहलक्ष्मी, वैभवलक्ष्मी म्हणून तिला मान सन्मान देतील, व्यसनमुक्ती होईल, दीर्घकालीन आजारातून, चिंतेतून, काळजीतून जेव्हा त्यांना मुक्ती मिळेल, ती उरलेली 50% गुरुदक्षिणा तेव्हा माझ्या चरणी रुजू होईल. अशी 100% गुरुदक्षिणा मागणारे अलौकिक युगपुरुष, एकमेव सद्गुरू. किती सांगू मी तुम्हाला सद्गुरूविषयी? कळलं की नाही? हे इथे बसवलं ना, सद्गुरूंनीच बसवलं. हे एकमेव सद्गुरू जे स्वतःच्या हयातीत त्यांनी शिष्य निर्माण केले, शिष्यांना आसनावर बसवलं, स्वतः ऑडियन्समध्ये बसायचे आणि प्रवचन ऐकायचे, नंतर कान उपटायचे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कान उपटले नाही तर चुका कोण सांगणार? आईच सांगणार ना. मायबाप आहे तो, लक्षात घ्या. हे असे सद्गुरू काय व्यवस्था निर्माण करून ठेवले आणि ग्रंथ निर्माण केले. मला ग्रंथ द्या ना. ग्रंथ निर्माण केले. कळलं की नाही? हे सगळी गुरुदक्षिणा देण्याचे मार्ग आहेत. आणि ह्या गुरुदक्षिणेमधनं म्हणजे सद्गुरूची तर गुरुदक्षिणा देण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न करतोच आणि तो केलाच पाहिजे. पण तो सद्गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग आहे. आम्हा सर्वांप्रती, समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे सगळ्यांना सुखी करण्याचा मार्ग जो जीवनविद्येने दाखवला. कुणाला ग्रंथदिंडी करायला जमतं, कुणाला जमत नाही. पण एक कॉमन आहे, सगळ्यांना भगवंतानी वाणी दिलेली आहे. तुम्हाला मला सगळ्यांना भगवंतानी काय दिलं आहे? वाणी दिली. यांना गोडगळा दिला आहे. दीज आर गिफ्टेड पीपल. कळलं की नाही? आणि गौरी तर आता नेक्स्ट जनरेशन. कळलं की नाही? म्हणजे दीज आर रिअली गिफ्टेड पीपल. मंचरच्या प्रवचनात सद्गुरूंनी सांगितलं आहे की जे काही आपल्याकडे आहे ना वेगळं विशिष्ट, ते देवाचं देणं असतं. हे लक्षात ठेवा. मी गातो म्हणायला गेलात ना मग घसरणार. म्हणून आधी भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. ते त्याचं देणं आहे, सद्गुरूचं देणं आहे, भगवंताचं देणं आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून म्हणाले एक कॉमन आहे, वाणी दिलेली आहे बाबा. मुखामध्ये जीभ दिली आहे ना, कशाला? उचलली जीभ लावली टाळ्याला, तशासाठी दिलेली नाही. कशासाठी दिलेली आहे? संसार करता करता हरिनाम घे, असोनी संसारी जीवे वेगू करी. असं करशील तर म्हणाले संसार सुखाचा. मग ही जीभ दिली आहे ना, ही विश्व प्रार्थनेमध्ये रंगून जाण्यासाठी दिली आहे. आम्ही पानाने रंगवतो, तंबाखूने तिला तडफडवतो, तिला कॅन्सरपर्यंत आम्हीच नेतो आणि मग उगाच तंबाखूच्या नावाने ओरडतो. बरं, तंबाखू कशी खायच्या याचे क्लासेस पण नाहीत, ते एक वेगळंच प्रकरण आहे. तरी पण स्किलफुली लोक करतात. आणि विदर्भात गेलात ना तर खर्रा म्हणून एक प्रकार असतो. सागर संगीत तंबाखूची गोळी घरीच तयार करतात. नवरा बायको एक मतानी, एक दिलानी, एक विचाराने करतात. कळलं की नाही? भरपूर अनुभव आहेत कार्यामध्ये आलेले. मॉरल ऑफ द स्टोरी काय? हे सगळं करण्यासाठी ही जीभ दिलेली नाही. आणि जिभेचं महात्म्य आणि महत्त्व अपरंपार. 55 ग्रॅम वजनाचा स्नायू आहे, पण एकदा का चालायला लागली की कत्तल केल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हणाले जिभेला वळण लाव. काय वळण लावशील? हाताने काम, मुखानी नाम, म्हणजे मुखाने विश्वप्रार्थना म्हणणं. हे तुमच्या माझ्या जीवनाचं कल्याणकारिक असं नाम साधन सद्गुरूंनी दिलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि हे केल्याने अखिल जनमानस सुखी होतं. आपला संसार तर होतोच, पण मी सांगते तुम्हाला शारीरिक आरोग्य मिळतं, मानसिक आरोग्यसुद्धा मिळतं. माझ्याकडे भरपूर अनुभव आहेत पेशंट्सचे आणि इतर लोकांचे समाजातले. आणि असं ज्ञान मिळालेल्या सद्गुरूचं गुढवर्णन करता 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 रात्रसुद्धा सरेल. पण सद्गुरूचे पांग, सद्गुरूची कृतज्ञता, सद्गुरूची उपकार हे फेडता येत नाहीत. मग काय करायचं? पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा आणि पुन्हा पुन्हा कार्य करायचं. व्हेरी सिम्पल. काय म्हणायचं? पुन्हा पुन्हा जन्म दे जीवनविद्येमध्ये, तुझ्या संगतीमध्ये, तुझ्या ज्ञानाच्या संगतीत. आणि असं काय आम्ही कार्य करत राहू? पिढ्यानपिढ्या हा ज्ञानयज्ञ चालवण्याचा आशीर्वाद मागितला पाहिजे. कारण जे मागाल ते मिळणार. लक्षात ठेवा. जीवनविद्येने काय सांगितलं? जे मागाल ते मिळणार. अशी ही कृतज्ञता
खेचून आणणारी, कृतज्ञतेच्या पोटी साक्षात भगवंताला खेचून आणणारी, सुखाला खेचून आणणारी कृतज्ञता हा लोहचुंबक. आणि ते साधन म्हणजे जीवनविद्येचं कार्य, सद्गुरूचं ज्ञान, सद्गुरूचं स्मरण आणि निर्माण केलेली विश्वप्रार्थना. विश्वप्रार्थनेविषयी वेगळंच बोललं पाहिजे, पण आता आपल्याकडे वेळ कमी आहे. मॉरल ऑफ द स्टोरी, आज घरी जाताना काय घेऊन जायचं? सद्गुरूचा प्रसाद. सद्गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानासाठी सद्गुरूला रोज थँक्यू म्हणायचं, म्हणजे कृतज्ञता व्यक्त करायची. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विश्व प्रार्थनेचं चक्र आपल्या मनात सतत चालू ठेवायचं. त्याने आपला वैयक्तिक संसार सुखाचा होतोच होतो, पण अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक ही अवस्था प्राप्त होते. आणि अशा सद्गुरूंनी ज्यांनी ज्ञान दिलं, ज्यांनी देह चंदनासारखा झिजवला आणि आजही हजारो शिष्यांच्या रूपाने कार्य करणारा तोच आहे. करता करविता बोलविता धनी तोच आहे. साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची. काय म्या पामरे वदावी उत्तरे, मज पांडुरंगे बोलविले. तो पांडुरंग जगन्नाथ मायबाप सद्गुरू आहे, त्याचं स्मरण करा. मग आता काय होतं, स्मरण करायचं म्हणजे इथे असताना सगळ्यांना स्मरण राहतं. कार्यक्रमात आता एवढा ऐकतो ना, हे मंडळी गातात, नामसंकीर्तन करतात, कळलं की नाही? मग स्मरण राहतं. आणि या कंपाऊंडच्या बाहेर गेलो की विस्मरण होतं. मग त्याच्यावरही सद्गुरूंनी तुमच्या माझ्यासाठी व्यवस्था केली आहे, ते म्हणजे जीवनविद्येचे हे ग्रंथ निर्माण केलेत. मी याला कधीही पुस्तकं म्हणत नाही, तुम्ही म्हणू नका. त्याचं कारण असं, जीवाच्या प्रांतातले लोक जी लिहितात त्याला पुस्तकं म्हणतात, आणि आत्मज्ञानी संतांच्या वाणीतनं जे निर्माण होतं त्याला ग्रंथ म्हणतात. आणि हे आत्मसाक्षात्कारी सद्गुरूच्या मुखातनं, दिव्यत्वातनं निर्माण झालेली ज्ञानगंगा कशासाठी? विश्व जाडिया वन्नी संत मुखे व्हावे पाणी, म्हणून हे संत मुखातनं निर्माण झालेलं ज्ञान आहे. हो की नाही? माझ्याकडे वेळ नाही, पण हे विश्वसंतांच्या मुखातनं, आत्मज्ञानी सद्गुरूच्या मुखातनं निर्माण झालेली देववाणी ज्ञानगंगा हे ग्रंथ आहेत. आणि ह्या ग्रंथांचा महिमा अलौकिक. ज्ञानेशांचा संदेश, ज्ञानेश्वर माऊलीचा हरिपाठ, शब्दार्थ, भावार्थ, गुह्यार्थ याच्यासहित कसा म्हणायचा, किती वेळा म्हणायचा, एकादश आवर्तन म्हणजे काय, नामाचे प्रकार किती, नाम कसं घ्यायचं, या सगळ्याचं सूक्ष्म मार्गदर्शन सद्गुरूंनी या ग्रंथात केलं. स्त्रियांशी हितगुज जीवनविद्येचे, स्त्रियांना स्त्री सन्मान करायला सद्गुरूंनी शिकवला प्रत्येकाला. आणि ह्या स्त्रीला सुद्धा विशेष मार्गदर्शन केलं, कारण स्त्री, घरातील स्त्री जर सुशिक्षित आणि शहाणी असेल तर, नुसतं सुशिक्षित असून उपयोग नाही, सुशिक्षित सुसंस्कारित शहाणी अशी असेल तर ती हा हा म्हणता घरातच स्वर्ग निर्माण करेल. मग अशी तुम्ही अस्मिताताईचं उदाहरण पाहिलं, असे अनेक आहेत आमच्याकडे. ती सगळ्यांचं प्रतिनिधित्व म्हणून शीतल दिदींनी बोलवलं. शीतल दिदीची बहीण आहे ती, कळलं की नाही? म्हणजे तिने बहीण म्हणून नाही बोलवला, प्लीज टेक अ नोट ऑफ इट. नाहीतर कशाचा अर्थ कोण काय घेईल सांगता येत नाही, पण प्रातिनिधिक म्हणून तिने अस्मिताताईला बोलवलं. हे ज्ञान ह्या ग्रंथामध्ये ठाई ठाई ठासून भरलेलं आहे. खरा धर्म कळे ना कळे त्या धर्म, ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा. तो खरा धर्म मानव धर्म, माणुसकी हाच खरा धर्म, हे या ग्रंथात सद्गुरूंनी सांगितलंय. अशा आत्मज्ञानी सद्गुरूविषयी पण अनेकांच्या मनामध्ये गैरसमज असतात. कृपया त्या गैरसमजाचं निराकरण करण्यासाठी करून घ्या. त्याच्यासाठी आत्मसाक्षात्कारी सद्गुरूंनी हा ग्रंथ लिहिला प्रश्नोत्तर स्वरूपात. सद्गुरूविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सद्गुरू समज, गैरसमज आणि सगळ्यात महत्त्वाचा, मोलाचा, जीवनविद्येचा अलौकिक क्रांतिकारी, रिव्होल्युशनरी, रॅडिकल सिद्धांत, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मंडळी, नशीब बदलायची युक्ती ह्याच्यात दिली आहे. आता तरी घ्याल की नाही? नशीब ज्याला बदलायचं आहे की नाही त्याने हा ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचला पाहिजे. नशीब बदलायची युक्ती बहिर्मन अंतर्मनाच्या द्वारे, विचारांच्या द्वारे कसं बदलायचं, तिथून सुरुवात करून खऱ्या परमेश्वराची ओळख जीवनविद्येचा उनामा. सो दोज हू आर इंटरेस्टेड इन बोथ प्रपंच आणि परमार्थ, त्या सगळ्यासाठी खजिना याच्यामध्ये सद्गुरूंनी उघड केलं आहे. मन मजबूत करण्याचे मार्ग सद्गुरूंनी या ग्रंथात दिलेत. आणि मन मजबूत असलं ना, मन चंगा तो
कटोरी में गंगा कटोरीमध्ये नाही हो, जीवनामध्ये ज्ञानगंगा, आनंदाची गंगा आणि स्वर्ग अवतरतो. तो हा ग्रंथ तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जीवन सुखी करण्यासाठी 5 मूलभूत गोष्टींची आवश्यकता. सुखी जीवनाचे पंचशील असे अनेक ग्रंथ. परमेश्वर, समज, गैरसमज, त्याचं सच्चिदानंद स्वरूप म्हणजे काय, तो कसा आहे, आणि तुम्हाला मला संसारात जी प्रश्न पडतात, परमेश्वराची कृपा होते का, तो कोप का करतो, तो कसा असतो, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं साक्षात आत्मज्ञानी सद्गुरूंनी दिली आहे. धर्म, पाप, पुण्य ह्याच्याविषयी जनमनसात असलेला गोंधळ दूर करणारा समज, गैरसमज, धर्म, पाप आणि सगळ्यात महत्त्वाचं जीवनविद्येत आल्यानंतर जीवनाला लागलेलं अंधश्रद्धेचं खग्रास ग्रहण, त्यातून सुटका करणारा, अज्ञानातून सुटका म्हणजे मोक्ष तो देणारा हा ग्रंथ. अंधार अंधश्रद्धेचा प्रकाश जीवनविद्येचा. आणि ज्या नामाच्या कुशीतून संत जन्माला येतात त्या हरिनामाचं मांगल्य, पावित्र्य, महात्म्य, महत्त्व, त्याच्यामागचं सायन्स, लॉजिक हे सद्गुरूंनी ह्या ग्रंथात सांगितलं आहे. नामाचा नंदादीप. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, अमृत मंथन. अमृत मंथन, प्रत्येकाला अमृत हवं असतं नाही का. मग जीवनामध्ये सतत आनंदाची दिवाळी साजरी करायची असेल, अमृताचं प्राशन करायचं असेल तर बहिर्मन अंतर्मनापासून सुरुवात करत संसार सुखाचा कसा करायचा ह्याच्यावरती मध्य करत, आणि मग गरुड हनुमंत पुढे उभे राहती म्हणजे साधनेचे रहस्य सद्गुरूंनी ह्या ग्रंथात उलगडून दाखवलं आहे. तो हा ग्रंथ अमृत मंथन. आणि तुमचं माझं जीवन सुखमय करणारी, आनंदमय करणारी, कृतज्ञता व्यक्त करण्याचा सहज, सोपा, सर्वकालीन, सर्वमान्य, अखिल विश्वाला उपयुक्त, धर्मातीत, शाश्वत आणि वैश्विक अशी ही विश्व प्रार्थना. ह्या विश्व प्रार्थनेचं हे चॅन्टिंग मशीन आहे. मशीन कशासाठी मंडळी? ह्या मशीनला आठवण करून देण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल आम्ही मशीन लावलं तुमचं 6 महिने घरात, काय प्रश्न सुटले नाहीत. प्रश्न मशीननी निर्माण केलेले नाहीत, त्यामुळे मशीन प्रश्न सोडवणार नाही. प्रश्न या मशीननी निर्माण केलेत. प्रार्थना ह्या मशीननी म्हटली पाहिजे, तेव्हा विचार बदलतील, मनस्थिती बदलेल. मनस्थिती बदलली की परिस्थिती 100% बदलेल आणि जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, सुखाची बरसात होईल. असं हे विश्व प्रार्थनेचं चॅन्टिंग मशीन. काय माहिती का याचं महत्त्व अपरंपार आहे. कानावर पडलं ना पुन्हा पुन्हा की कानातून जे सतत कानावर पडतं ते मुखातनं सहज बाहेर येतं. आणि एकदा का ते मुखामध्ये रुजलं, मनामध्ये रुजलं की जीवनात साकार होत असतं. असं हे विश्व प्रार्थनेचं मशीन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निर्माण केलेलं सहज सोपं. तुका म्हणे आहे सर्वाहुनी सोपे प्रार्थना म्हणणे, नाही का. पण पुढे गणबाची मेघ, शहाणा तो धनी घेतो येथे. कळलं की नाही. ज्याला ज्याला जीवन सुखी, समृद्ध, समाधानी, यशस्वी करायचं आहे त्यांनी ही विश्व प्रार्थना हृदयाशी धरावी, कवटाळावी. आणि बघा, कृतज्ञतेने भरलेलं हृदय, कृतज्ञतेने भरलेलं मन हे भगवंताचं आसन आहे. अ ग्रेटफुल हार्ट इज ऑलवेज क्लोज टू दी क्रिएटिव्ह फोर्सेस ऑफ द युनिवर्स. आणि मग ह्या विश्वात्मक, विश्वरूपात्मक भगवंताकडनं तुमच्या माझ्यावरती आशीर्वादांचा शुभसिंचन होतं आणि तुमचं माझं जीवन मंगलमय होतं. त्या विश्वात्मक ईश्वराला साथ घालायची असेल, सर्वांच्या ठिकाणी असणाऱ्या एकाला जर हाक मारायची असेल, कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर ह्या विश्व प्रार्थनेला पर्याय नाही. आणि असे हे सद्गुरूंचे अनमोल ग्रंथ इथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आणखीन एक गोष्ट, काउंटर. आपण जातो बघा बिग बाजार, डीमार्ट, तिथे काउंटर घेऊन उभे असतात. मला फार वाईट वाटतं. माणसं मोजतात, व्हिजिटर्स मोजतात. मी प्रयत्न करते त्यांना सांगण्याचा, पण परत तसंच आहे ना, शहाणा तो धनी घेतो येथे. कळलं की नाही. हे काउंटर माणसं मोजण्यासाठी नाही, तर मुखाने किती नाम घेतलं, मुखाने किती प्रार्थना म्हटल्या त्याचा हिशेब ठेवण्यासाठी आहे. आता याच्यामागे पण शास्त्र आहे. कमी झालेल्या दिसल्या की टार्गेट दिलं आहे सद्गुरूंनी 1000, मग जरा उत्साह वाढतो. 400 झाल्या आहेत म्हणजे होतील, जवळ आलो आहे. 500 झाले की चला 500 झाल्या. मग 600, 700, 800 आणि 1000. कळलं की नाही. हे अनमोल रत्न आहे, प्राईसलेस. जीवनविद्येचं सगळंच प्राईसलेस. कळलं की नाही. असे हे सद्गुरूचे अनमोल ग्रंथ
विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जीवनविद्येच्या तत्त्वज्ञानावर अधिष्ठित सेमिनार्स आहेत, कोर्सेस आहेत, वेबिनार्स आहेत, कॉन्फरन्स कॉल आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्या आणि परवा 2 दिवस सद्गुरूंचे सुपुत्र जीवनविद्या मिशनचे आजीव ट्रस्टी, कळलं की नाही, सद्गुरूंचे सुपुत्र म्हणजे आमचे तुमचे लाडके प्रल्हाद दादा. उद्या आणि परवा प्रल्हाद दादांच्या मुखातून आणखीन हा विषय आपल्याला फुलवायचा आहे. सुखी जीवनाचा पासवर्ड कृतज्ञता, हे कसं, ह्या कृतज्ञतेच्या पासवर्डनी कशी आनंदाची दिवाळी साजरी करता येते, कसे दरवाजे उघडतात, नशिबाचं कुलूप कसं उघडायचं, आनंदाचं भांडार कसं खुलं करायचं, ते उद्या आणि परवा 2 दिवस प्रल्हाददादांच्या मुखातनं आपल्याला ऐकायचं आहे. त्यामुळे उद्या आणि परवा भरभरून या, मोठ्या संख्येने या, लोकांपर्यंत हा मेसेज द्या की इथे सुख कसं मिळवायचं याचं ट्रेनिंग चालू आहे आणि ते सुद्धा विनामूल्य. आज मी इथेच थांबते. पुन्हा एकदा चारकोप शाखेचे पदाधिकाऱ्यांची कृतज्ञता व्यक्त करते, दादांना अभिवादन करते, दादांची कृतज्ञता व्यक्त करते आणि सद्गुरुमाईंविषयी पुन्हा वारंवार नमन करते, कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सगळ्यांना अभिवादन करते. बोलत असताना, विषय म्हणताना काही गोष्टी चुकल्या असतील, तुम्हाला आवडल्या नसतील तर जे चुकीचं ते माझं, घरी घेऊन मुळीच जाऊ नका, कळलं की नाही. पण जे तुम्हाला आवडलं, हृदयाला भावलं, हृदयाशी घट्ट कवटाळावं असं वाटलं, ते आत्मज्ञानी सद्गुरूचं ज्ञान, ते मात्र आवर्जून हृदयाशी घट्ट धरा. तुमचं जीवन सुखमय आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या नववर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा आणि अनेक येणारी पुढची वर्ष सुखमय आनंदमय आरोग्यसंपन्न जाऊ देत. सर्वांचे संसार सुखाचे होऊ दे, सर्वांच्या मुलाबाळांचं भलं होऊ दे आणि जीवनविद्येच्या कार्याचा हा रथ तुमच्या माझ्या सर्वांच्या साथीने अधिक वेगाने दौडू दे, अशी ईश्वरायाकडे, भगवंताकडे, पांडुरंगाकडे, सद्गुरुरायाकडे मागणी करूया आणि एक विश्व प्रार्थना घेऊन आपण इथे थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू, जय जीवनविद्या. हॅलो, जरा विश्व प्रार्थनेच्या अगोदर मगाशी आम्ही ज्या स्त्रियांचा सन्मान केला त्यापैकी इथे विभाग प्रमुख वॉर्ड क्रमांक 19 की 19च्या महिला संघटक, विभाग संघटक विशाखाताई मोरे आल्या आहेत. तर प्लीज आपण वर यावं. आम्ही आपणास पण सन्मान करू इच्छितो. त्यानंतर शाखा संघटक सायलीताई सुखदरे, त्या पण इथे आलेल्या आहेत. तर त्यांनाही 1 मिनिट मी बोलवते आणि नंतर लगेचच आपण प्रार्थना सुरू करू. वॉर्ड क्रमांक 20 चे शाखा प्रमुख श्रीयुत मोरे सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांना पण मी वर बोलवते. या वर या आणि विरकरताईंच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया. छोटंसं प्रेमाचं प्रतीक आमच्याकडून विशाखाताई मोरे, सायलीताई सुखदरे आणि मोरे सर.